नमस्कार मित्रांनो, आज आपण क्लास 8 त्याचा सेतू अभ्यासक्रमचा जो सेकंड डे त्याचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आज आपण पाहणार आहोत. ओके, आपल्याला जे टॉपिक दिलेले आहेत जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनच आहे. त्याच्यामध्ये द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल हा फर्स्ट टॉपिक आहे त्याच्यात, आणि जो सेकंड टॉपिक आहे द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल हा सेकंड टॉपिक आपल्याला पाहायचा आहे. ही प्रॉपर्टी आता आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, आता बघा ह्या प्रॉपर्टीमध्ये काय दिलं आहे, ड्रॉ एनी ट्रायंगल पी क्यू आर. बाजूला आपल्याला दिसणारे बघा एक पी क्यू आर ट्रायंगल आपण काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, स्केलच्या सहाय्याने तो पी क्यू आर ट्रायंगल काढायचा आहे. युजिंग कंपास to draw the bisector of all three of its angle. Extend the bisector if necessary so that they intersect one another. ठीक आहे, कंपासच्या सहाय्याने काय करायचे, आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ट्रायंगलमध्ये 3 अँगल आहे आणि प्रत्येक अँगलचा आपल्याला बायसेक्टर ऑफ अँगल काढायचा, जे आपण डे फर्स्टमध्ये बघितलं आहे की कशा पद्धतीने आपण अँगल बायसेक्ट केले ते आपण बघितले. आणि ह्या ट्रायंगलला 3 अँगल आहेत आणि हे तिघं जे ट्रायंगल असतील, तिघं जे अँगल असतील, तिघं अँगलला काय करायचं आहे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर करायचं. तर आपल्याला इथं दिसणार आहे बघा, अँगल पीला इथं बायसेक्ट केलेलं आहे बघा, अँगल क्यूला बायसेक्ट केलं आहे, अँगल आरला बायसेक्ट केलं आहे बघा. ही लाईन डॉटेड लाईनने दाखवलं आहे, पीवरनं डॉटेड लाईनने दाखवलं आहे, आरवरनं डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे जे ट्रायंगल पी क्यू आर आहे त्याच्यामध्ये जे 3 अँगल आहेत ते बायसेक्ट केलेले आहेत, ते कंपासच्या सहाय्याने करायचे. दिस 3 बायसेक्टर पास थ्रू सेम पॉईंट दॅट दे आर कॉल्ड ॲज अ कॉन्क्रंट. ठीक आहे, आता ह्याच्यात तिघं डॉटेड लाईन आहे बघा, अँगल पीमधून, अँगल क्यूमधून, अँगल आरमधून जी डॉटेड लाईन आहे ते आपण त्यांना बायसेक्टर म्हणतो, अँगल ऑफ बायसेक्टर म्हणतो. आणि ते तिघं डॉटेड लाईन एक जो पॉईंट आहे सेम पॉईंट त्याच्यामधनं त्या एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत, त्या पॉईंटला कॉन्करंट असं म्हटलं जातं आहे. ठीक आहे, त्याला आपण आयने डिनोट केलेलं आहे. नेम द पॉईंट ऑफ कॉन्करन्स आय. आता तो जो कॉन्करन्स पॉईंट आहे त्याला आपण आयने डिनोट केलं आहे. नोट दॅट द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल इज इन द इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. तर आपल्याला असं लक्षात येईल, हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आहे, म्हणजे हा जो आय पॉईंट आहे हा कुठं येतं, इंटेरियर ऑफ द ट्रायंगल, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो इनसाइड द ट्रायंगल. इनसाइड द ट्रायंगल म्हटलं तरीसुद्धा ते आन्सर योग्य असेल, किंवा इंटेरियर म्हटलं तरीसुद्धा ते योग्य असेल. ठीक आहे, ड्रॉ परपेंडिक्युलर आय ए, आय बी अँड आय सी रिस्पेक्टिव्हली फ्रॉम आय ऑन द साईड ऑफ द ट्रायंगल पी क्यू, क्यू आर अँड पी आर. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आयवरनं पी क्यूवर परपेंडिक्युलर बघा आपल्याला दिसतोय, हा आय ए परपेंडिक्युलर दिसतोय बघा, हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. तसंच आयवरनं क्यू आरवर परपेंडिक्युलर आय बी दिसतोय. ओके, तसंच आयवरनं पी आरला परपेंडिक्युलर आपल्याला दिसतोय आय सी. ठीक आहे, तर तिघं परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करायचे. मेजर द लेंथ ऑफ दिस परपेंडिक्युलर. तर आपण जे आय ए असेल, आय बी असेल आणि आय सी असेल यांची लेंथ मेजर करायची. आपल्याला असं लक्षात येईल की आय ए इज इक्वल टू आय बी इज इक्वल टू आय सी, म्हणजे आय ए इक्वल टू आय बी आणि आय सी तिघांचं मेजरमेंट इक्वल असेल, म्हणजे हे जे तिघं परपेंडिक्युलर आहेत तिघांचं मेजरमेंट हे इक्वल असणार आहे. तर मित्रांनो, जी सेकंड प्रॉपर्टी, द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साईड ऑफ ट्रायंगल. तर आपल्याला ट्रायंगलची एक प्रॉपर्टी बघायची की ट्रायंगलचे जे साईड्स आहेत त्याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर केल्यानंतर, ओके, ती प्रॉपर्टी आपल्याला बघायची. आता याच्यात बघा, फर्स्ट ओके, आणि हा जो सेकंड ट्रायंगल आहे त्याच्या खाली काढलेला आपण हा ऑप्ट्यूस आहे, हा ॲक्यूट आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आणि हा जो आहे तो हा काय आहे, ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. ठीक आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, लघुकोन त्रिकोण म्हणतो आपण त्याला. ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे काय, त्याला विशालकोन त्रिकोण असं आपण म्हणतो. ठीक आहे, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच साइड ऑफ द 2 ट्रायंगल्स.
आता हे जे फर्स्ट जो ट्रायंगल घेतला आपण XYZ, सेकंड जो ट्रायंगल घेतला आहे तो पण XYZ आहे. तर काय करायचं, ट्रायंगलला 3 साईड आहेत, 3 साईडला आपण काय करणार आहोत, परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथं आपल्याला दिसेल बघा. आता हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा हे आपण डे 1 मध्ये बघितलं आहे की तिथं आपण साईड घेत होतो आणि त्या साईडला परपेंडिक्युलर बायसेक्ट करायचो. इथं ट्रायंगलला 3 साईड असतात आणि त्यांना आपण परपेंडिक्युलर बायसेक्ट करणार आहे. मग इथे बघा जो फर्स्ट ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये आपण शो केलेला आहे किंवा डायग्राम दाखवली की तो ट्रायंगल XYZ आहे. XYला परपेंडिक्युलर बायसेक्ट काढला आहे, YZला परपेंडिक्युलर बायसेक्ट काढला आहे, XZला परपेंडिक्युलर बायसेक्ट काढला आहे. ठीक आहे. आणि ते जे परपेंडिक्युलर बायसेक्ट आहेत ते एका सेम पॉईंटला काय होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत. इन ईच ट्रायंगल नोट दॅट परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साईड आर अ कॉन्क्रंट. तर आपल्याला असं लक्षात येईल की तो प्रत्येक जो ट्रायंगल असेल त्याचा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील ते कॉन्करंट असतील. कॉन्करंट असेल म्हणजे ते तिघं जे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ते एका सेम पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात किंवा सेम पॉईंटमधनं जात आहेत. नेम देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स सी. आता तो जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण सी डिनोट केलं आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये पण आणि ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये पण. मेजर द डिस्टन्स बिटवीन द सी अँड व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल. ओके. तर आता सी पासून X पर्यंतचं डिस्टन्स, सी पासून Y पर्यंतचं डिस्टन्स, सी पासून Z पर्यंतचं डिस्टन्स. इथे सुद्धा सी पासून X पर्यंतचं डिस्टन्स, सी पासून Y पर्यंतचं डिस्टन्स, सी पासून Z पर्यंतचं डिस्टन्स आपण जर स्केलच्या साहाय्याने मेजर केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ते डिस्टन्स कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की CX इक्वल टू CY इक्वल टू CZ. ठीक आहे. ऑब्झर्व द लोकेशन ऑफ द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे तर त्याचं लोकेशन कुठं आहे. जर आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल बघितलं तर त्याच्यात त्याचं लोकेशन इनसाईड द ट्रायंगल म्हणजे इंटेरियर ऑफ ट्रायंगलमध्ये आहे. इथे बघा इंटेरियर ऑफ ट्रायंगल. आणि ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये बघितलं तर त्याचं लोकेशन कुठे आहे, आउटसाईड द ट्रायंगल किंवा एक्सटेरियर ट्रायंगल, एक्सटेरियर ऑफ ट्रायंगल. ओके. तर ते आउटसाईडला ते त्याचं लोकेशन असेल, ट्रायंगलच्या आउटसाईडला लोकेशन असणार आहे. ओके. आपण जी फर्स्ट प्रॉपर्टी बघितली अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. ओके. तर ट्रायंगलचे जे 3 अँगल्स होते त्यांचं जे अँगल बायसेक्टर होतं ते एका सेम पॉईंटमधून जातं त्याला आपण कॉन्करंट असं म्हणतो आहे. देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड इन सेंटर. ओके. त्याला इन सेंटर असंही म्हटलं जातं. तो जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला इन सेंटर म्हणतात आणि तो आयने डिनोट केला जातो. ठीक आहे. आणि जर ते आयवरनं पण एक परपेंडिक्युलर टाकला साईडवर आणि ते आय त्याला सपोज मी ए कन्सिडर केला आणि आय जर मी रेडियस घेतली तर मी जर सर्कल ड्रॉ केला तर ते सर्कल ट्रायंगलच्या तिघं साईडला काय करणार आहे, इंटरसेक्ट करेल. ओके. जी सेकंड प्रॉपर्टी आपण पाहिली होती आज, द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ साइड ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट, देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड ॲज अ सर्कम सेंटर ॲज शोन इन बाय लेटर सी. ट्रायंगलचे जे 3 साईड आहे तर ते जे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे साईडचे त्याला आपण कॉन्करंट म्हणतो आहे. देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड सर्कम सेंटर. तो जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण सर्कम सेंटर म्हणतो आणि त्याला लेटर सीने डिनोट केलं जातं. ठीक आहे. तर याच्यात तुम्हाला जो फर्स्ट क्वेश्चन आहे की ट्रायंगल कुठल्या टाईपचा आहे तर तो ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे जो आपण बघितला ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. वेअर डज पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. तो जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे तो कुठं असतो तर तो इंटेरियर ऑफ ट्रायंगल, त्याला आपण काय म्हणतो, इनसाईड द ट्रायंगल असंही म्हणतो. ठीक आहे. सेकंड जर बघितलं आपण राईट अँगल ट्रायंगल्स तर राईट अँगल ट्रायंगलचा तो जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स असेल तो कुठे येणार आहे, मिड पॉईंट ऑफ द हायपोटेनिस. मिड पॉईंट ऑफ द हायपोटेनिसवर तो येणार आहे. आणि जे थर्ड आहे ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल तर त्याचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्सचं जे लोकेशन आहे तर ते आउटसाईड द ट्रायंगल, त्याचं लोकेशन कुठं असणार आहे, आउटसाईड द ट्रायंगल असणार आहे. ठीक आहे. आता आपण जो सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साईड्स. त्याच्या ज्या 3 साईड्स असतील राईट अँगल ट्रायंगलचं त्याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचं आहे. वेअर डज पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. आणि तो जो पॉईंट ऑफ कॉन्करन्सची पोझिशन कुठं आहे, लोकेशन कुठं आहे हे आपल्याला दाखवायचं आहे.
draw right angle triangle, draw the perpendicular bisector of its side, where does point of congruence lie. तर आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे आधी, ठीक आहे, आणि नंतर त्याला ज्या साईड आहे त्याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्सची लोकेशन कुठं ती आपल्याला काढायची. तर आपण ती डायग्राम आधी काढू, राईट अँगल ट्रायंगल काढू आधी सुरुवातीला. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल काढण्यासाठी स्केलचा यूज करायचा आहे. ओके, सुरुवातीला आपण बेस काढू. ओके, कुठलंही आपण त्याचं मेजरमेंट घेऊ शकतो. ठीक आहे, हा मी बेस घेतला. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे काय, तर एक अँगल आपल्याला 90 डिग्री घ्यावा लागेल. तर इथे आता मी घेणार आहे अँगल. ठीक आहे, तर हा राईट अँगल ट्रायंगल घेण्यासाठी ओके इकडनं काउंट करा 0 10 20 30 40 50 60 70 80 90. हा 90. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला आपण जॉईन करून देऊ. ठीक आहे, हा अँगल एक आपल्याला 90 मिळाला इथे. हा 90 डिग्रीचा अँगल हा आपला झाला राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, आता आपल्याला ह्या राईट अँगल ट्रायंगलच्या ज्या 3 साइड्स आहेत त्या 3 साइड्स आपल्याला आता परपेंडिक्युलर बायसेक्ट करायचे आहेत. आता परपेंडिक्युलर बायसेक्ट करण्यासाठी आपण काय केलं होतं, डे 1 जो होता त्याच्यात आपण बघितलं की कशा पद्धतीने साइड्स ह्या परपेंडिक्युलर बायसेक्ट करता येतात. आपण याला एबीसी ट्रायंगल नाव दिलेलं आहे. ठीक आहे, आता मी सुरुवातीला बीसी साइड काय करतो, परपेंडिक्युलर बायसेक्ट करतो. बघा, बीसीचा हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा, टॉपला बॉटमला आर्क काढायचा, सेम डिस्टन्स असेल, आपला जो पॉइंटर आहे बी वर ठेवायचा. ओके, ते आर्क जे आता इंटरसेक्ट झालेत यांना काय करायचं, आता आपल्याला स्केलच्या साहाय्याने जॉईन करायचं. त्यांना प्रॉपर जॉईन करायचं, जिथे इंटरसेक्ट झाले ते पॉइंट बरोबर आपण जॉईन करायचं. ठीक आहे, एक झालं. त्यानंतर आता जी एबी साइड आहे त्या एबी साइडला काय करतोय आपण, आता परपेंडिक्युलर बायसेक्ट करतोय. ठीक आहे, आता एबी साइड आहे, ह्या बाजूला एक आर्क येईल. ओके, इथे एक आर्क येईल, पॉइंटर ए वर ठेवायचा, ते आर्क घेतला एक आपण, इथे आर्क घेतला. ठीक आहे, आता इथे जे आपल्याला इंटरसेक्ट असलेले पॉइंट असेल ते आपण स्केलच्या साहाय्याने जॉईन करू त्यांना. आपण AB ला काय केलं, परपेंडिक्युलर बायसेक्ट केला. त्याच्यानंतर जी AC हायपोटेनियस असते, हायपोटेनियस का म्हणतो मी AC ला, कारण अँगल बी 90 डिग्री आहे, त्याच्या अपोजिट साइड जी असते 90 डिग्रीच्या अपोजिट साइड त्याला हायपोटेनियस म्हणतात. मग AC काय इथं हायपोटेनियस आहे. इथे आर्क येईल, इथे आर्क येईल, नंतर ए पॉइंटरवर ठेवू, हा आर्क, आर्क. आता ते जे आर्क इंटरसेक्ट झाले त्याला आपण स्केलच्या साहाय्याने जॉईन करूया. आता तुम्ही बघणार की जो पॉइंट कॉन्ग्रुएन्स मिळतोय आपल्याला इथे मिळतोय. ओके, आता याचं लोकेशन कुठं, याला आपण सी ने डिनोट करतो. याचं लोकेशन कुठं, ऑन द हायपोटेनियस, आणि हायपोटेनियस एक्झॅक्टली कुठे येईल, तो मिड पॉइंटला येतोय. कुठे येतोय तो, मिड पॉइंटला. ठीक आहे, आपण त्याचं लोकेशन लिहू शकतो, ऑन द हायपोटेनस किंवा ऑन द मिड पॉइंट, ऑन द मिड
पॉईंट ऑफ हायपोटेनस. हे फक्त हायपोटेनस हा राईट अँगल ट्रायंगललाच असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपण सॉल्व्ह करू शकतो.